नुकताच व्यालेल्या गाईच्या किंवा म्हशीच्या पहिल्या 3 दिवसांपर्यंत मिळणाऱ्या घट्टसर दुधापासून खरवस तयार केला जातो. या दुधात स्टेम सेल क्षमतेचे काही घटक असतात. अशा दुधांमध्ये थोडे साधे दूध मिसळून ते उकळले जाते आणि उकळल्यानंतर पाणी कमी झाल्यावर प्रथिने घट्ट होतात व दुधाचा खरवस तयार होतो. असं परिपूर्ण उपयुक्त असणारा हा खरवस तच व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कसा तयार करायचा. नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये बघा खरवस कसा तयार करायचा ते बघणार आहोत. त्यासाठी मी इथं घेतलं आहे गाईचं चीक. हे 3ऱ्या दिवसाचं चीक आहे, त्यामुळं जास्त मी चीक घेतलं आहे. जर पहिल्या दिवसाचं असेल तर प्रमाण थोडं कमी घ्यायचं. अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. हे गरम करून थंड रूम टेम्परेचरला आणलेलं आहे. त्यानंतर बघा पाऊण वाटी गूळ चिरून घेतला आहे किंवा तुम्ही खिसून घेऊ शकता. त्यानंतर घेतलेला आहे वेलची पावडर. एक 5-6 मी वेलची घेतलेल्या आहेत, त्या निवडून घेतल्यात. आता आपल्याला त्याची पेस्ट बनवून घ्यायची. सुरुवातीला काय केलं आहे बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये वेलची ज्या निवडलेल्या होत्या त्या घेऊन थोडीशी साखर घातली की जेणेकरून वेलची पावडर तयार होईल. यस, वेलची पावडर तयार झालेली आहे. आता आपण ती काढून घेऊ. एक मीडियम आकाराचं पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण गाईचं दूध घेणार आहोत. गाईचं चीक असेल तर गाईचं दूध घ्या. गाईचं चीक दिसताना पिवळसर दिसतो किंवा खरवस पिवळसर दिसतो, पण म्हशीचं जेव्हा आपण बनवतो तेव्हा मस्त त्याला कलर येतो व्हाईट. त्यानंतर बघा घेतलेला आहे त्यामुळे तो गूळ, म्हणजे आपण सुरुवातीला घेतला आहे अर्धा लिटर दूध रूम टेम्परेचरचं. त्यानंतर गाईचं चीक 1 वाटी आणि पाऊण वाटी घेतलेला आहे मी गूळ. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोडपणा करू शकता. काळा गूळ असल्यामुळे जास्त गूळ घालायची गरज नसते, कारण तो चवीला गोड असतो. त्यानंतर बघा मी व्यवस्थित चमच्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. अगदी त्याच्यामध्ये गूळ दुधामध्ये पूर्ण विरघळला पाहिजे आणि चीक, गूळ आणि दूध ह्यांचं मिश्रण एकत्र झालं पाहिजे. बघा व्यवस्थित गुळामुळे दुधाला कलर बघा कसा आलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता आपल्याला काय करायचं आहे, हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे. गाळून का घ्यायचं आहे, तर त्याच्यामध्ये दुधाचे खडे असतील किंवा दूध काही एकदम बारीक झालेला नसेल तर तो पूर्ण त्याच्यामध्ये वरती ते राहतं. त्याच्यामध्ये बघा मी काय केलेलं आहे, एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे की कुकरचं भांडं घेतलं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला चीक करायचा आहे. तो थोडंसं चीक फुलून येतो वरती, त्याच्या हिशोबाने करा. एकदम कट टू कट भांडं घ्यायचं नाही, पूर्ण गाळणीने तर गाळून घ्यायचं. बघा खाली गुळाचे खडे राहिलेले आहेत. आता हे गुळाचे खडे दुधामध्ये पूर्ण विरघळून घ्यायचे आणि जास्तीचे जे खडे असतील ते काढून घ्यायचे. त्यानंतर बघा असे बारीक बारीक त्याच्यामध्ये जे गुळाचे खडे राहिले होते किंवा गुळ व्यवस्थित तो विरघळला नव्हता ते वरती राहिले, किंवा दुधावरची साई असेल ती पण वरती राहिलेली. आता काय करायची, वेलची पावडर. ही वेलची पावडर बघा साखरेमध्ये होती, त्या बारीक केलेली वेलची पावडर होती, ती व्यवस्थित त्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची अगदी व्यवस्थित. त्यांनी काय होतं, तर पूर्ण आपण जो चीक बनवणार आहोत, खरवस बनवणार आहोत, त्याला खूप छान वास येतो वेलची पावडरचा. थोडंसं तुम्ही जायफळ पावडर घालू शकता, कुणी सुंठही घालतं, पण मी इथं फक्त वेलची पावडरचा वापर करते. दुधामध्ये चांगलं हे मिश्रण मिक्स केल्यानंतर आपल्याला काय करायचं ते बघा, तर गॅस चालू करायचा. गॅसवरती आपल्याला ठेवायचा आहे कुकर. आता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर कुकर गरम झाल्यानंतर आपल्याला जवळजवळ पाऊण तांब्या पाणी घालायचं आहे. त्याच्यानंतर ठेवायचं आहे ते म्हणजे आपल्याला स्टँड. यस, पाण्यामध्ये खाली ठेवायचं आहे स्टँड. आणि ह्या स्टँडवरतीच आपण जे ज्या कुकरच्या डब्यामध्ये जे मिश्रण ठेवलं होतं, दूध, गाईचं चीक आणि गूळ आणि वेलची पावडर ह्याचं जे मिश्रण केलेलं होतं, ते डबा आपल्याला त्याच्यावरती ठेवायचा आहे. आता पाणी गरम झालं आहे. आता आपण तो डबा आपण त्याच्यामध्ये ठेवूया आणि ह्याच्यावरती काय करायचं आहे, तर आपल्याला ते भांडं उघडं न ठेवता आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे. म्हणून त्यासाठी ठेवलेली आहे मी झाकणी. यस, आता ठेवली आहे झाकणी. आता कुकरचं झाकण लावून घेऊ आणि आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करायच्या आहेत मिडियम आचेवरती, की जेणेकरून जे आपण चीक करतो आहे ते व्यवस्थित शिजला पाहिजे. मैत्रिणींनो, गुळाचं जेव्हा खरवस करतो तेव्हा गुळाला पाणी सुटतं, पण तुम्ही जर साखरेचा खरवस केला तर तो अगदी घट्ट तयार होतो. बघा इथं 3 ते 4 शिट्ट्या मी करून घेते आहे. शिट्ट्या व्यवस्थित झाल्यात, कुकर थंड झालेला आहे. आता आपण काय करू, तर ते झाकण उघडून बघूया आपलं खरवस रेडी झालेला आहे का. यस,
परफेक्ट जसा हवा होता तसाच झालेला आहे. पण एवढं सांगते की जेव्हा खरवस पूर्ण थंड होतो, अगदी गार रूम टेम्परेचरला येतो, त्यानंतरच तो खाल्ला पाहिजे. आणि लहान मुलांना खरवस दिला पाहिजे, पण डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा प्रमाण त्याचं कमी ठेवा. की ह्याच्यामध्ये प्रचंड असे गुणधर्म आहेत. खरवसने रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्याच्यानंतर त्वचा चांगली नितळ होते आणि गाईचं चीक किंवा पहिल्या 3 दिवसाचं चीक हे खरंच आपल्या मानवी शरीराला खरंच उपयुक्त आहेत. बघा किती छान वडी पडलेली आहे, अगदी व्यवस्थित घट्ट हे चीक झालं आहे. चीक पूर्णतः थंड झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वड्या पाडू शकता. आणि चिकाच्या वड्या ह्या खूप अप्रतिम लागतात किंवा त्याला खरवस म्हणतात. बाजारात मार्केटमध्ये गाड्यावरती सुद्धा बाहेर रस्त्यावरती तुम्ही ह्या खरवसाच्या वड्या विकताना पाहिल्या असतील. पण घरगुती बनवा आणि चिकाचा जो चीक असतो गाईचा तो त्याचे फायदे खूप आहेत मैत्रिणींनो. खरवसामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए आणि डी असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. खरवसामध्ये प्रोटीन अधिक प्रमाणात असतात. खरवसामध्ये कॅरोटीन नेहमीच्या दुधापेक्षा जास्त असल्यामुळे व्हिटॅमिन ए भरपूर असते. खरवस हा उष्ण असल्यामुळे थंडीमध्ये खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतात. तर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आत्तापर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.